हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस। आज बघा आपण मराठीची एक कविता बघणार आहोत जिचं नाव आहे सुंदर भारत देश। आता ही कविता मी अगोदर इथे वाचणार आहे, त्यानंतर त्याचा अर्थ इथे समजावून सांगणार आहे। ठीक आहे, तर बघा पहिल्या 2 लाईन आपण बघूया। स्वर्गाहूनही प्रिय आम्हाला आमचा सुंदर भारत देश, आम्ही सारे एक जरीही नाना जाती नाना वेश। म्हणजे भारत देश जो आहे तो आम्हाला स्वर्गापेक्षाही खूप 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 सुंदर आहे आणि आम्ही सर्व भारतीय हे सर्वजण एक आहोत। जरीही आमच्या देशामध्ये अनेक जाती असतील, अनेक धर्म असतील, अनेक वेश असतील, ड्रेस कोड वेगवेगळे असू दे, जाती धर्म वेगवेगळे असू दे, तरीही आम्ही सर्व एक आहोत, असा आमचा सुंदर भारत देश आहे। पुढच्या ओळी बघा। या भूमीच्या आम्ही कन्या कोमल भावमनी, फूल कोवळ्या तरी प्रसंगी होऊ रणरागिनी, आवेशाने घुसू संगरी चढवून या अरणवेश। म्हणजे बघा या भारत देशाच्या या भूमीच्या आम्ही कशा कन्या आहोत, कोमल कोमल कन्या आहोत आणि आमचे मनी काय आहे, कोमल भाव आहे। फूल कोवळ्या तरी प्रसंगी होऊ रणरागिनी, आम्ही कितीही कोमल असू दे, फुलासारख्या कितीही सुंदर असू दे, कितीही मऊसूद मनमिळाऊ कशाही असू दे, पण प्रसंगी जर आमच्या देशावर कुणी वाईट नजर ठेवली, आमच्या राज्यावर कुणी वाईट नजर ठेवली, तर आम्ही रणरागिनी होऊ, म्हणजे आम्ही युद्धामध्ये उतरून त्या सर्वांचा संहार करूया। आवेशाने घुसू संगरी चढवून या रणवेश, आम्ही रणवेश म्हणजे युद्धभूमीचा ड्रेस, असा ड्रेस कोड घालून आम्ही युद्धामध्ये उतरवू। कितीही या पद्धतीने कितीही आम्ही संस्कृत आपली संस्कृती पाळणारे असू दे, या पद्धतीने कोमल मनी भाव असणारे असू दे, फुल कोवळ्या कन्या असू दे, तरीही ज्यावेळेस आपल्या भारत देशावर कुणी वाईट नजर ठेवेल, कुणी प्रसंगी वेळ आली, तर आम्ही रणरागिनी म्हणजे युद्धभूमीमध्ये उतरू। ठीक आहे, पुढे बघा। श्रीरामाचे श्रीकृष्णाचे अजून आहे स्मरण मनास, वीर शिवाजी प्रतापबाजी थोर आमचा हा इतिहास, रक्तामधूनही वीज वाहते उरात भरतो नवा आवेश। आम्ही श्रीरामाचे श्रीकृष्णाचे भक्त आहोत आणि त्यांचं अजूनही आमच्या मनात स्मरण आहे, त्यांची आठवण आहे, त्यांना आम्ही पूजतो। आणि वीर शिवाजी प्रतापबाजी, वीर शिवाजी महाराजांसारखे वीर पुरुष या आपल्या महाराष्ट्र देशामध्ये भारतामध्ये होऊन गेलेत। त्यानंतर प्रतापजी महाराणा प्रताप, त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे यासारखे थोर वीर देखील या देशामध्ये होऊन गेलेत। असा आमचा थोर असा इतिहास आहे आणि रक्तामधून ही वीज वाहते उरात भरतो नवा आवेश। हे जे थोर वीर पुरुष होऊन गेले, त्यांनी त्यांचं स्वतःचं रक्त सांडून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे। त्यामुळेही आमच्या रक्तातून वीज अशी जणू सळसळते आहे आणि आम्ही यांना कुणालाही विसरलो नाही। हिमालयापरी शीतल आम्ही आग पेटती परी उरात, पाऊल परके पडता येथे बळ वज्राचे याच करात, या देशाची गौरव गाथा हाच आम्हाला दे आदेश। काय म्हटले की हिमालयापरी शीतल आम्ही, हिमालयासारखे थंड शीतल असे आम्ही आहोत आणि आग पेटती परी उरात, तरीही आमच्या देशावर जरी कुणी वाईट नजर ठेवली तर आमच्या मनामध्ये, आमच्या उरामध्ये जणू काही आगच पेटते। पाऊल परके पडता येथे बळ वज्राचे याच करात, पाऊल परके म्हणजे दुसऱ्या देशाचं पाऊल जरी आमच्याकडे पडलं, कुणी वाईट नजर जरी आमच्या देशाकडे करून बघितली, तरी आम्ही या देशाच्या ज्या आपल्या बाउंड्रीवरती जे आपले सैनिक आहेत, या देशाच्या बाउंड्रीवरती जे सैनिक आहेत, ते हे आपल्या देशात कुणाचं पाऊल जरी पडलं तरीही लढण्यासाठी हे तयारच असतात आणि आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन हे आपल्या देशाला हे
अबाधित ठेवतात. या देशाची गौरवगाथा हाच आम्हाला दे आदेश. म्हणजे या आपल्या देशाची गौरवगाथा म्हणजे आपल्या देशाचं नाव सगळीकडे व्हावं, सर्व जगामध्ये भारत देश हा ओळखला जावो. हा आपल्या शूरवीरामुळे, पराक्रमामुळे, आपल्या संस्कृतीमुळे असा आपला हा भारत देश ओळखला जावो, यासाठी आम्ही प्रत्येकजण प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. असा हा आमचा सुंदर भारत देश ही कविता आपण इथे बघितलेली आहे. आय होप तुम्हाला समजली असेल. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.